नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आज होता सासूबाई त्यांचा महिना, तर तेव्हा दीदी मला म्हटली, मम्मी मी आणि पप्पा जाते, तू काय येऊ नको। मग दीदी आणि तुमचे दाजी दोघं गेलेली चालली बघा गावाकडं। आणि थोडंसं त्यांनी व्हिडिओ शूट केलेला होता गावाकडचा, खूप छान असा मस्त व्हिडिओ आहे, तो शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि दीदी 10वीला असल्यामुळे तिला काय आम्ही लावतच नव्हतो, आणि गाडी छोटी असल्यामुळे तिघ जण गाडीवरती बसत पण नाही। तर मग म्हटलं चला जा तुम्ही दोघं का होईना, कारण तिला पण थोडंसं मोकळ्या हवेमध्ये फिरू दिलं पाहिजे। म्हटलं जाऊ द्या, कारण इथं कसं आहे घरातच असतं। तर म्हटलं जा तुला ये जाऊन फिरून गावाकडं, थोडंसं फिरणं होतं आणि थोडंसं वेगळ्या वातावरणात मुलांना जरा अजून घरात आलं फ्रेश वाटतं। मग मी म्हटलं जा। तर सासूबाई त्यांचा महिना होता, ह्या बघा हार वगैरे फुलं नेलेत त्यांनी। आणि मी घरून आहे ना इडल्या बनवून दिल्या, चटणी बनवून दिली शेंगदाण्याची इडली सोबत खायला, कारण माझ्या सासूबाई त्यांना आहे ना इडली खूप आवडायची। तर म्हटलं चला ह्यावेळेस करून देऊ इडली आपण त्यांना। आणि पुढे जाऊन का मग दाजीने त्यांनी का शेव घेतली मामांना, आणि हे घेतलंय खजूर घेतलेली आहे खाण्यासाठी। श्रीखंड नेलं होतं इथून, म्हणजे असं नेत असतात दरवेळेस काही नाही तर काही, पण 2 महिने झाला आम्ही गेलोच नव्हतो, 2-3 महिने। तर म्हणलं त्यांना म्हणलं या जाऊन। झालं तर काय माहितीये का, म्हणजे गेलो होतो महिन्याला, पण गाव कसं लांब आहे। आणि मग सासरे आले होते घरी आपल्या, तुम्हाला तर माहित आहे व्हिडिओमध्ये मी काय दाखवलं नव्हतं पण सांगितलं होतं। आणि मग त्यांना घेऊन गेले पुन्हा रिटर्न। मग अशी 2-3 चक्र झालते त्यांच्यावाले अगोदरच महिन्याच्या आधी। मग त्यामुळं काय झालं, 2-3 महिने जाणं झालं नाही। मग एका महिन्यात डबल 3 चक्र मारायला कसं जमत पण नाही ना, त्यामुळं। आणि त्यामध्ये पावसाचं वातावरण, आणि पावसाचं वातावरण असलं ना एक तर रानच्या वस्तीवर राहतो, आणि त्यामुळं काय होतं घरापर्यंत गाडी जात नाही, खूप हाल होतात मग। आणि रस्ते लांबचा प्रवास खूप आहे, अंतर खूप जास्त आहे, जवळजवळ 3-3.5-4 तास लागतात घरापर्यंत जायला। आणि मग मानपाट एक होऊन जाते। तर मग म्हटलं कसं आपलं तर काही नाही, आपल्याला तर होतोच त्रास, पण चालवणाऱ्याला पण खूप अवघड जातं। मग म्हटलं जाऊ दे आता, जा तुम्ही दोघं जण कसे मोकळे ढाके व्यवस्थित जातात, 3घ जण म्हटलं गाडीवर खूप मग दाटी वाटी होती, इतकं लांब जायचं म्हटलं का जमत पण नाही। आणि मग मस्त बघा दीदी मस्त एकदम आनंदात एकदम खुश व्हिडिओ वगैरे घेत होती। आणि बघा आता मस्तपैकी आता इथून घरी जाते ते। तर मग हा आपला घरचा रस्ता आहे गावाकडचा, वळलेत आता ते, आणि लवकरच घरी पोहोचतील मी। पप्पा दाखवते, पप्पा म्हणून म्हणते आपण मोसंबीचं वावर लावू। पप्पा आपल्या वावरात मोसंबी लावायला लावा तुमच्या, आपण मग रोज मोसंबी खात जायचं कुठून, इथून जायचं का मधून?
आता घर कुठे ते दिसेना. तिकडे घर. काय कुठं बांधली? हा का बघा तुम्ही. खाली बघून चालावं लागत इथं. खाली बघून चालावं लागल. मोठं पण तोडू थोड्याफार. हा ओ बाबा किती भारी बनवणार. बाबा ते घरीच बनवतात का? माणसं लावले. चालू आहे का? बरं झालं का? माझा दम लागला. आणि पावसाचं वातावरण म्हटलं की इतकं सुंदर, इतकं छान. आणि गावाकडे शेतामध्ये तर खूपच छान वाटतं. आणि कोणाला गावाकडे राहायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. आणि आहे सगळं छान दिसतं, एकदम छान. पण रस्ते नाही आहे. आणि मेन म्हणजे आम्ही शेतात राहतो, त्यामुळं मग जवळ गाव वगैरे वस्ती नाही जास्त, त्याच्यामुळं मग आम्ही राहत नाही तिथं. नाहीतर मग आम्ही गावाकडे जाऊन राहिला असतो. तुम्हाला काय वाटतं, आम्ही गावाकडे राहावा की इकडं शहरामध्ये राहावा? नक्की कमेंट करून सांगा. आणि शहरात आम्ही का राहतोय ह्याच्यावर जर तुम्हाला ऐकायचं असेल नक्की व्हिडिओ बनेन. आणि गावाकडं का राहत नाही ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला मी थोडीशी माहिती देईन, व्हिडिओ बनवेन. कारण भरपूर काही सांगण्यासारखं आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि बघा किती छान दिसतंय ना, एकदम हिरवगार. पावसाळ्यात तर विचारूच नका, अशी निसर्ग असं नुसतं नटलेला असतो, इतकं छान वाटतं, मनोहरी दृश्य वाटतं लई. आणि गावाकडे गेले बघा, दीदीचं काम सुरू झालं व्हिडिओ घेणे. कारण तिला खूप आवडतं असं गावाकडे व्हिडिओ वगैरे घ्यायला. आणि सगळे आराम करत बसले. आणि बघा मामा कसे बसलेले आहेत, एकदम शांत वगैरे बसलेले आहेत. आणि त्यांना कसं आहे, आम्ही आणलं होतं सिटी आपल्या घरी नगरला, पण झालं कसं माहिती आहे का, की त्यांना इथं वातावरण सूट होत नाही. कसं छोटंसं घर, सारखं घरात बसायचं. आणि ह्या वयानुसार कसं असतं, त्यांना जिथं सहन होईल, जिथं त्यांच्या शरीराला जे योग्य वाटेल तिथं त्यांना राहू दिलं पाहिजे. तर मामांना कसं गावाकडं कसं मोकळं ढाकळे, सगळीकडे हिरवगार शेत. सासूबाई त्या कसं होत्या, त्यांना इकडं पण आवडायचं, गावाकडं पण आवडायचं, जास्त त्यांना शहरात आवडायचं. तसं मामा ते कसे इथं शहरामध्ये जास्त आले नाही, राहिले नाही, ते जास्त गावाकडंच राहायचे. आणि त्यांना गावाकडं आवडतं. आणि त्यांना दम्याचा त्रास आहे, त्याच्यामुळं मग कसं थोडंसं गावाकडं राहिले की ते मोकळ्या हवेमध्ये त्यांना व्यवस्थित राहतात. त्यांचं म्हणजे अजून नाही का, त्यांचं काम वगैरे ते हालचाल चांगली चालती. तर म्हटलं हाय आपलं कधी मध्ये जाऊन भेटलेलं बघ योग्य. आणि बघा हे दोघं भाऊ यांचे गप्पा चालू आहे, आता भेटलेत, छत्री वगैरे घेऊन बसलेले आहेत. हे मोठे भाई आहेत आपले, अण्णांचे म्हणतो आम्ही त्यांना. तर बघा काय चाललं आहे काय माहिती, त्यांच्या गप्पा चालू आहे. आणि आजी नातीचा व्हिडिओ बघा तुम्ही पुढं, खूप मस्त आहे, तुम्हाला नक्की आवडेल. टाकायचं नव्हतं कारण कॉपीराईट येऊ शकते, पण मी टाकला. म्हटलं नको, मामा खूप छान इन्स्पिरेशन देत होते. म्हटलं बघा झोपले आपले, सकाळी गेले उठून. बाबा बघा ना, शाळा बाहेर बाबा नाही झाडामुळं. पण झाडा खाली नसतं थांबायचं, झाड विच मग ते
असतं तसंच असतं. माझ्या बाची खबर आहे का? सगळे भिजले, तुम्ही भिजले. पाऊस आला. पाऊस आला. पाऊस आला ना, आता घरी कसं जायचं? आपण कुठे काय दुसऱ्याच्या घरी घरी किती वाजले? 2 वाजले. आज मी जाऊन बसले. पप्पा पाशी आहे, बाहेरून बाबा आत. खूप जोरात पाऊस यायला लागला. पप्पा बाबा म्हणत होते जा जा. बापरे. जाऊन द्या. हा पाऊस किती वेळा लागला अचानक. बाबा आतमध्ये बघा पप्पा आतमध्ये. काळजी बाबाची आपल्याला कधी जायची पाऊस चालू आहे. बाबा आमच्याकडे 2 मांजरीचे पिल्ल आहे, बघितले तुम्ही? आमच्याकडे 2 आहे, ते पण यांच्या सारख्याची. हे 2 शेळीची पिल्ल आहे ना तशीच. एक काय आहे आणि एक असं घोर आहे.
आला पाऊस आता. कोण बघते का? ह्या खोक्यात ठेवायचं, खराब नाही होत मग. दोन 4 खायचे आला खाली. चहा का? चहा नको, चहा लय तिला आणि 2 ठिकाणी चहा ते मला गव्हाला नाही मारित का रे आपण? गवत हे बघा मी चली ठीक आहे. अय्यो. कोण? YouTube माहिती का तुम्हाला? YouTube नाही मला काय कळते. YouTube नाही माहिती. YouTube वर व्हिडिओ टाकते मम्मी. हा बाहेर दादा माहिती असं. मग त्यांच्या मोबाईलवर येतो का? हा बाहेर दादाच्या मोबाईलवर दिसत. बरेच मोबाईल येते, तुझ्या येते. हा सगळ्यांच्या मोबाईल दिसत. तेवढं ते असं तेवढं ते टाकून दिलं म्हणजे आलं. हा ते रोडचे शिटिंग रोडचे आलं ना ते सगळं झाडं झुडं. मला वाटतं तिकडेच घेतला काय फोटो कपाशीत घेतला का? हा रोड रोड ते सगळं रोडवर गेलायचं. गाड्याच नाही इथं. आम्ही तुला नाही नको जाऊन द्या. बरोबर नाही द्या मम्मी आड रस्ते नका बसू. पप्पानी एवढ्या आणल्या. पप्पा नाही आले अजून. आले कशी चालते स्वतःच रोड आहे. मधून एकदम मधून काढानी नाही. यायचं अंगावर. अंगो नाही नेणार. बाय. त्याने कसं बांधलं. आम्ही थकलो वाटतो.
आम्ही अयो पप्पा एवढे घाम आला तुम्हाला अयो पप्पा मी चालू गाडी मला चालत नाही हो पप्पा घाम बघू किती घाम आला कपडे घाल हात घाल चप्पल पाणी मारून घेतो पुढे वेच करून टाकतो पप्पा पप्पा इकडे बघा एकदा एवढं कसं घाम आला गाडी मग गाडी लोटीत आणली स्वतः लोटी आणली तुम्ही लोटीत आणली अरे तसं आणली बस अजून बघ बोलत काय खरं नाही बाबा लय दमले लय दमले पप्पा दूर काढून ठेव मग तू बरोबर बिंगाला काय खरं पप्पा मी तर आम्ही मस्त यांनी मस्त आणते रोड मोकळी होत चालेल बघू मी काढी दे जरा व्हिडिओ घ्या मी काढी दे मी काढी दे ना नाही मी काढते बरोबर पप्पा ती चप्पल तुटेल तुम्ही घातली ना पाय बी घसरून मग परत हे होईल मी चालू का थोड्या वेळ थोडं इथं कोरडा येतं चालायचं बरोबर मी नाही हो चालते थोड्या वेळपर्यंत इथं मोकळा रोड इथं चालते ना तिकडे हायवेला परत सटकायची माझी मोकळा रोड इथं चालते ना मोकळ्या रोडला बाप्पा हा बाप्पा हा मोकळा रोड आहे हा मोकळा रोड नाही बाप्पा आता नाही निघायचं तुम्ही तर चिखलाच होते म्हणून ऐका हा मोकळा रोड आहे ना पप्पा ऐका ना पप्पा हा मोकळा रोड आहे मला इथं चालवून द्या पुढे हायवेला गेलं ना मग तुम्ही चालवा मोकळा रोड आहे मला येईन भिंगण सगळं भिंग येते मी पप्पा घाम एवढा आला कमून नाही बसून आलो पण व्हायबल व्हायची ना गाडी एवढं काय बीपी वाढेल का मी पाण्याची बॉटल नाही घेतली मी भरून तिथून बाबा एवढं बीपी वाढलं तुमचा बीपी नाही वाढला घाम मी चालली ते गाडी जाऊन द्या का मी चालली आता माझी बारी गाडी चालवायची बाबू मैं बारकी किस बघा ते बघा या साईडला आता मी खाली आता हेल्मेट घालते
हा हा तिकडून येते हा एवढे लांब हा बाईट आणलं जातं हा